सुभद्रानगर इथे वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे मस्तगड इथे महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन। जालना शहरातील सुभद्रानगर इथे वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांनी आज दिनांक 16 मे रोजी दुपारी 3 वाजता मस्तगड इथे महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटलंय की सुभद्रानगर इथे वारंवार वीज खंडित होत आहे। सुभद्रानगर इथे नवीन डीपी बसवण्यात यावी। वीज खंडितमुळे मोटार टीव्ही यावर लोड पडत आहे। लवकरच नवीन डीपी बसवण्यात यावी असं निवेदनात म्हटलंय। या निवेदनावर विष्णू माजलगावकर, मिलिंद आगलावे, अमोल कुलकर्णी, आशिष उर्फ राम कुलकर्णी, आत्माराम नानावटी, प्रवीण बावणे, सतीश जयस्वाल, अनिल लखपती, विजय गुल्लापल्ली, गीता लखपती, कविता चव्हाण, अमिता परदेशी आदींच्या स्वाक्षरी आहेत। सांगा तुम्ही आज काय निवेदन दिलेले? मी आमच्या सुभद्रानगरमधून सर्व महिलांना घेऊन की आमच्या कॉलनीत वारंवार लाईट जात आहे, ते लाईट का जात आहे यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यात आलेले आहे। आता 5 ते 6 महिन्यापासून हा प्रॉब्लेम आहे। नळाला पाणी आल्यानंतर सुद्धा वारंवार लाईट जाते आणि नळाला पाणी आल्यानंतर आता 5 ते 6 जणांचे आमचे नळाचे मोटर जळालेले आहेत, फ्रीज जळालेले आहेत। का ना आपलं? गीता लखपती। गीता लखपती काय निवेदन दिलेले? हेच की आमच्या डीपी बदलावा, सुभद्रानगरचा वारंवार जाते लाईट, पुन्हा लाईट जाते, वारंवार जाते आमची लाईट। त्यांनी एवढंच करावं की आमच्या डीपी बदलून घ्यावा आणि लाईट गेली नाही पाहिजे। का ना आपलं? कविता चव्हाण। कविता चव्हाण। नगर कॉलनीमधून आम्ही रहिवाशी बोलतोय। तर सध्यामध्ये आम्ही 5-6 वर्षापासून पाहतोय की लाईटचा खूपच प्रॉब्लेम येतोय आमच्या इथं, व्होल्टेज प्रॉब्लेम होतोय। त्याच्यामुळे प्रत्येक घरांमध्ये टीव्हीवर लोड पडतोय, त्याचप्रमाणे मोटर जळत आहेत, फॅन हे होत आहेत, फ्रीज हे होत आहेत। त्याच्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांकडे बरेचशा वेळेस येऊन मागणी सुद्धा केलेली आहे की नवीन डीपी द्या म्हणून, पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाहीये। म्हणून आज पूर्ण महिला मंडळ आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आणि आमची मागणी पूर्ण व्हावी अशी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो। का ना आपलं नाव काय? अमिता परदेशी। अमिता परदेशी ना।